मागील 2 वर्षामध्ये अतिवृष्टी, गारपीट, कोरडा दुष्काळ या सगळ्यामध्ये केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात विलंब झाल्यामुळे शेतकऱ्यांचे केंद्राकडून SDR NDRFच्या निकषामध्ये बसणारे असताना सुद्धा प्रस्ताव पाठवण्यास उशीर झाला म्हणून केंद्राकडून पैसे मिळाले नाहीत आणि आज शेतकऱ्यांना या सरकारकडून कुठलीही मदत नाही। या राज्यामध्ये चारा छावण्याचा टंचाई एवढी मोठी होती, मराठवाड्यामध्ये काही भागात, विदर्भातील काही जिल्ह्यात होती, पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात होती, एकही चारा छावणी हे सरकार काढू शकलं नाही आणि यामुळे या सरकारची मानसिकता ही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी आहे हे आता स्पष्ट होते आहे। सध्याच्या स्थितीमध्ये आपण कुणालाही या शेतकऱ्याला मदत या सरकारकडून मिळालेली नाही। म्हणूनच आम्ही या सरकारच्या एकूण कारभारावर जर राज्यातील जनतेने ठरवलं की घालवायचं आहे तर अशा सरकारकडे चहा पाण्याला जाण्याला काही औचित्य नाही। शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात आम्ही मागणी केली की सरकारला आम्ही इशारा देतो की पर्यावरण आणि शेतजमिनीचा होणारा जो विध्वंस आहे हे शक्तीपीठ महामार्ग जे सरकारने केलेला आहे तो तातडीने रद्द करावा आणि हे पैसे त्या मार्गावर असणाऱ्या जे काही श्रद्धास्थान आहेत, जे काही मंदिर आहेत, त्या ठिकाणी त्यांना त्या मंदिरांच्या, त्या श्रद्धास्थानांच्या, देवळांच्या जीर्णोद्धारासाठी हा पैसा द्यावा अशी आमची मागणी आहे। खरं तर कधी नव्हे एवढं हे त्रिकुटांचं सरकार इतका भयावह लुटारू सरकार आहे। भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा या सरकारने पार केल्या आहेत। कमिशनखोरी 30% पुढे गेलेली आहे। टेंडरबाज आणि कमिशनखोर सरकार म्हणून सरकारातील प्रत्येकाची ओळख या राज्यामध्ये निर्माण झाली आहे। बिना कमिशननं सगळ्या मंत्र्यांनी राज्याच्या प्रमुखापासून दलालांची फौज उभी केली आहे। प्रत्येक माळ्यावर दलालांना स्वतंत्र कक्ष दिले गेलेत आणि तोडपाणी त्या कक्षामध्ये, त्या रूममध्ये ही सर्रास सुरू आहे। त्यामध्ये स्मार्ट मीटर पासून जो मीटर ज्या आमच्याकडे अधिकृत बिल आहे 2900 रुपयात मिळतो, इन्स्टॉल करायसाठी फक्त 350 रुपये लागतात। त्या मीटरवर 12,500 रुपये स्मार्ट मीटरवर त्यांनी खरेदी करायचा निर्णय घेतला आणि अदानीला यांनी काम दिलं। म्हणजे गरीबाच्या खिशातून पैसे काढण्याचं पाप महायुती सरकार राजरोसपणे करताय हे यामध्ये दिसते। म्हणजे बर्जीतील ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी 10,000 कोटीचा रुग्णवाहिकेचा टेंडर काढला, ज्याची किंमत 3,000 कोटीच्या पलीकडे असू शकत नाही। हा मुद्दा आम्ही घेऊच, पण किती लूट असावी। स्मार्ट मीटर या 10,000 कोटीच्या रुग्णवाहिका खरेदीचा टेंडर, हे टेंडर सुमित स्पेनमधील SSG आणि BVG कंपनीला देण्यात आलाय आणि आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास आधी हे टेंडर या वर्क ऑर्डर सुद्धा देऊन टाकली आहे। असे किती विषय आहेत, लाखो कोटींच्या निविदा काढल्या। त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेला उरबडण्याचं काम झालंय। ठेवी 12,000 कोटींनी कमी झाल्यात, ती लुटण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेतील TDR आपण वाटपात झालेला नियमबाह्य जो काही काम आहे त्याच्यावर आम्ही प्रकाश टाकला होता। नामुष्की